हॅलो मित्रांनो, दिस इज युअर डी वाय सर. वेलकम टू अवर न्यू व्हिडिओ. मित्रांनो, आज आपण बघणार आहोत क्लासिफिकेशन ऑफ प्लांट क्लास 9 सायन्सचा शेवटचा लेक्चर. याच्या आधी आपण दोन लेक्चर ऑलरेडी बघितलो. फर्स्ट लेक्चर मध्ये आपण बघितलो होतो बेसिस फॉर क्लासिफिकेशन. सेकंड वाल्या लेक्चर मध्ये बघितलं होतं आपण थॅलोफायटा, ब्रायोफायटा आणि टेरिडोफायटा. आणि आजच्या या शेवटच्या व्हिडिओमध्ये, शेवटच्या लेक्चर मध्ये बघणार आहोत आपण जिम्नोस्पर्म आणि अँजिओस्पर्म. आता हे जे जिम्नोस्पर्म आणि अँजिओस्पर्म आहे हे फेनोरोगॅम्सचे टाईप असतात. आता म्हणाल तुम्ही सर की हा फेनोरोगॅम्स म्हणजे काय होते? तर फेनोरोगॅम्स म्हणजे होते असे प्लांट ज्याच्याकडे हॅव स्पेशल टिश्यू फॉर रिप्रोडक्शन. आतापर्यंत जे थॅलोफायटा, ब्रायोफायटा, टेरिडोफायटा जे पण तीन आपण बघितलं होतो ते जे होते आपले, ते होते आपले क्रिप्टोगॅम्सचे टाइप्स. क्रिप्टोगॅम म्हणजे काय होते? ज्यांचे रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन हे लपलेले असतात, हिडन ऑर्गन असतात. पण हे जे आहे त्यांना स्पेशल टिश्यू राहते रिप्रोडक्शनसाठी. आता यांना जे आहे सीड्स पण राहते. याच्या आधीचे आपण पाहिलो कोणत्याच थॅलोफायटा नाही, ब्रायोफायटा नाही, टेरिडोफायटा नाही, कोणाला सीड्स म्हणजे बिया नव्हत्या. पण आता जे आपल्या फेनोरोगॅम्सला बिया येणार आहेत. आता बिया जे आहे सीड्स कंटेन एम्ब्रियो अँड स्टोअर्ड फूड. आता सीड्स मध्ये हा जर सीड असेल तर सीड मध्ये हा राहतो एम्ब्रियो आणि हा राहते फूड. फूड म्हणजे काय होते? जेव्हा आता एखादी बी आहे, एखादी आपली सीड आहे, ते आपण जमिनीच्या आतमध्ये टाकतो तर जमिनीच्या आतमध्ये छोटा छोटा त्याला अंकुर त्याला फुटते, बरोबर आहे ना? छोटासा जो जेव्हा प्लॅन्टलेट राहते तेव्हा तो स्वतःचा अन्न स्वतः बनवू नाही शकत जमिनीच्या आतमध्ये, बिकॉज त्याला जमिनीच्या आतमध्ये सनलाईट नाही भेटत. सनलाईट नाही भेटताय म्हणजे तो स्वतःचा अन्न स्वतः बनवू नाही शकताय. मग तेव्हा पण त्याला एनर्जी लागते, फूड लागते. मग हा जो फूड आहे, हा जो आहे या एम्ब्रियोच्या जवळ जो स्टोअर फूड आहे याच्यापासून त्याला भेटत असते. आता हा जो आहे बघा, आता दिस स्टोअर न्यूट्रिशन इज यूज टू नरिश द एम्ब्रियो ड्युरिंग सीड जनरेशन, सीड जर्मिनेशन. जेव्हा पण सीड मोठा मोठा होत आहे, प्लॅन्टलेट बनत आहे, तेव्हा हा आपला कामात येते. डिपेंडिंग ऑन वेदर द सीड्स आर एनक्लोज इन अ फ्रूट ऑर नॉट. आता सीडच्या आजूबाजूला फ्रूट आहे किंवा नाही आहे याच्यावरून याचे दोन टाईप पडतात. आणि पहिला टाईप राहणार आहे तो म्हणजे आपला राहणार आहे जिम्नोस्पर्म. कोणता राहणार आहे पहिला? आपला जिम्नोस्पर्म. आता जिम्नोस्पर्म म्हणजे काय होते? ज्यांच्या बियाच्या वर फळ नाही राहत, फ्रूट नाही राहत, नॉर्मल असे बिया राहते, सगळ्याच्या बियाच आपल्याला दिसतील. आता यांच्या प्लांटचे जे आहे स्पेसिफिकेशन काय आहे, प्लांट कशा टाईपचे असतात? तर मग बघा आता कशा टाईपचे असतात. तर सगळ्यात पहिले मोस्टली एव्हरग्रीन. हे जे झाडं असतात हे एव्हरग्रीन असतात, नेहमी हिरवे हिरवे दिसतील आपल्याला. उन्हाळ्यामध्ये, पावसाळ्यामध्ये, हिवाळ्यामध्ये, सर्व सीझन मध्ये हे आपल्याला ग्रीन ग्रीनच दिसणार. त्याच्यानंतर जर बघितलं आपण पेरेनियल. पेरेनियल म्हणजे काय होते? पिढ्यान पिढ्या, कित्येक वर्षानुवर्षापासून हे जगत आहेत. म्हणजे तुमचे आजोबाचे आजोबा लावले असतील तरी पण आता ते झाडं जसेच्या तसे असतील. त्यांनाच म्हणतो आपण पेरेनियल, पिढ्याने पिढ्या राहणारे. वुडी. वुडी म्हणजे एकदम असा जाड यांचा वूड असतो. त्याच्यानंतर जर पाहिलो आपण अशा प्रकारचे जे असतात, देअर ट्रंक डू नॉट हॅव ब्रँचेस. यांच्या ट्रंकला, यांच्या एका स्टेमला ब्रँचेस नाही राहत. सरळ सरळ एक जो आहे तो एकच असा मोठा खोड राहते, त्याला अजून फांद्या राहत नाही. लिव्स फॉर्म क्राऊन. यांच्या लिव्स पासून आता पहा, जसा आपला मुकुट, ताज जसा बनताय तसा मुकुट सारखा जो आहे यांच्या लिव्स पासून बनते. मग लक्षात काय ठेवायचं? एव्हरग्रीन, पेरेनियल आणि वुडी. हे जे झाडं असतात एव्हरग्रीन असतात. पेरेनियल म्हणजे पिढ्याने पिढ्या टिकणारे असतात आणि वुडी असा मोठा वूड असतो यांचा. देअर ट्रंक डू नॉट हॅव ब्रँचेस. इथं जर पाहाल तुम्ही, हा जो ट्रंक दिसता याला कोणत्याही प्रकारचे असे ब्रँचेस म्हणजे असे स्टेम नाही दिसत आहे. त्याच्यानंतर हा जो दिसत आहे असा मुखवटासारखा दिसत आहे. म्हणजे यांचे लिव्स जे आहे ते काय बनवत आहे? आपला क्राऊन बनवत आहे. एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. त्याच्यानंतर जर पाहिलो, मेल अँड फिमेल फ्लावर आर प्रेझेंट ऑन द सेम प्लांट. मेल फ्लावर आणि फिमेल फ्लावर एकाच झाडाला लागतात, सेम प्लांट मध्ये असतात. मेल कोण अँड फिमेल कोण. आता बघा हा अशा टाईपचा, मेल पण एकाच झाडावर, फिमेल पण एकाच झाडावर असते. त्याच्यानंतर लास्ट वाला आणि व्हेरी इम्पॉर्टंट पॉइंट तो म्हणजे सीड्स आर नॉट कवर्ड बाय फ्रूट. यांच्या सीड्सला फ्रूटची कव्हर नसते, म्हणजे यांना फळं वगैरे लागत नाही. हेन्स दे आर कॉल्ड जिम्नोस्पर्म. सरळ सरळ बिया राहते, सीड्स राहते, पण सीड्सच्या वर कोणत्याही प्रकारचा कव्हर राहत नाही, फ्रूट राहत नाही. त्यालाच का म्हणतो आपण? जिम्नोस्पर्म. का म्हणणार आहोत त्याला आपण? जिम्नोस्पर्म. एक्झाम्पल कोणते कोणते राहील मग या जिम्नोस्पर्मचे? तर फर्स्ट एक्झाम्पल आहे आपला सायकस. त्याच्यानंतर आला आहे आपला पाईन्स. त्याच्यानंतर जर आपण बघितलो, नेक्स्ट आहे आपला देवदार. त्याच्यानंतर आहे सीडर. ठीक आहे. कोणता कोणता आहे? सायकस, पाईन्स, देवदार, सीडर. त्याच्यानंतर हा क्रिसमस ट्री जो आहे आपण नेहमी बघत राहतो टीव्ही मध्ये, पिक्चर मध्ये वगैरे, तर हा क्रिसमस ट्री सुद्धा कोणता आहे? आपला जिम्नोस्पर्म. या क्रिसमस ट्रीला बी छोटे छोटे बिया राहतात, पण यांना फळ राहत नाही, सरळ सरळ बियाच राहतात. मग लक्षात ठेवा, जिम्नोस्पर्म म्हणजे ओनली सीड्स राहते, त्याच्यावर कव्हरिंग नाही राहत, नो कव्हरिंग.
त्याच्यानंतर लास्ट वाला आपला जो टाईप राहणार आहे तो म्हणजे आपला एंजिओस्पर्म. कोणता राहणार हा एंजिओस्पर्म. फ्लावर आर द ऑर्गन्स ऑफ रिप्रोडक्शन. आता यांचे जे फ्लावर आहे ते रिप्रोडक्शनचे मेन ऑर्गन राहणार आहे. कोणता ऑर्गन राहणार आहे यांचा? फ्लावर, फुल जो म्हणतो तो मेन ऑर्गन राहणार आहे. आफ्टर रिप्रोडक्शन द फ्लावर कन्वर्ट इनटू फ्रूट. फ्लावर जो आहे तो फुलापासूनच का बनणार आहे? फळ बनणार आहे. जसं आता नॉर्मली कोणते पण झाड पाहता, जसं आता तुम्ही डाळिंबचं झाड पाहाल, त्यानंतर तुम्ही पपईचं झाड पाहाल, तुम्ही समजा का पेरूचा जांबाचं झाड पाहाल, तर प्रत्येकाचं झाड जो आहे त्याला पहिले बार लागते, फुलं लागते आणि त्या फुलापासूनच जो आहे तो फळ लागते. तर त्याला कोणते म्हणतो आपण? एंजिओस्पर्म. आणि हे जे फळ आहे सीड्स डेव्हलप विदिन द फ्रूट. आणि या फळांच्या आतमध्ये जे आहे ते बिया राहते. तर यांच्याकडे जर चांगला पाहिलो आपण, हे असे आहेत. तर बघा आता याच्या आतमध्येच बिया आहे, या पपईच्या आतमध्ये बिया आहे आणि या जांबाच्या किंवा या फळाच्या बी आतमध्ये का राहते? बिया राहते. त्याच्यानंतर जर आपण बघितलं, फ्रूट ऍक्ट कव्हरिंग मीन्स एंजिओ अँड सीड्स मीन्स स्पर्म. यांच्या वरती जो आहे बियांच्या वरती एक फ्रूटची कव्हरिंग राहते. सीड्स म्हणजे काय होते? स्पर्म. आणि एंजिओ म्हणजे काय होते? कव्हर. एंजिओ म्हणजे काय होते? कव्हर. आणि सीड्स म्हणजे काय होते? स्पर्म. म्हणजे कव्हर असलेली सीड, सीडवर एक कव्हरिंग राहते, नॅचरल कव्हरिंग, नैसर्गिकरित्या कव्हरिंग राहते. ते कव्हरिंग म्हणजेच कोणती आहे? आपली फ्रूटची कव्हरिंग. कोणाची कव्हरिंग आहे? फ्रूटची. जसं इथं पाहत असेल तुम्ही आता, हे जे दिसत आहे हे आपली बी, आणि हा जो दिसत आहे आंबा, हा जो आहे हा झाला याचा कव्हर. का झाला याचा? कव्हर. त्याच्यानंतर जर आपण बघितलो का एंजिओस्पर्म, तर एंजिओस्पर्म मध्ये द एंजिओस्पर्म आर डिवायडेड इंटू 2 ग्रुप. आता एंजिओस्पर्मची बी फर्दर 2 ग्रुप मध्ये ते डिवाइड होतात. त्याच्यामधला पहिला आहे मोनोकॉटिलिडन आणि दुसरा राहणार आहे डायकॉटिलिडन. आता तुम्ही म्हणाल सर हे मोनोकॉटिलिडन आणि डायकॉटिलिडन म्हणजे काय होते? आता एक गोष्ट लक्षात ठेवा, सगळ्यात आधी तर यांना बिया राहतात. बिया जी आहे ते फळाच्या आतमध्ये राहतात. आता फळाच्या आतमध्ये जर बी आहे तर बी जी आहे ते बी कशा प्रकारची आहे त्याच्यावर डिपेंड होते. याचे 2 टाईप. आता समजा का तुम्ही शेंगदाणा पाहिले असाल, शेंगदाण्याला समजा का तुम्ही असा मारले तर त्याचे 2 तुकडे होतात. म्हणजे ज्या बीचे, ज्या सीडचे 2 इक्वल भाग होतात. मी काय म्हणतो? चांगलं लक्ष द्या. ज्या सीडचे 2 इक्वल पार्ट होतात त्याला म्हणतो आपण डायकॉटिलिडन्स. का म्हणणार आहोत त्याला आपण? डायकॉटिलिडन. आणि ज्या फ्रूटचे, ज्या सीडचे जर मारलो तर 2 इक्वल पार्ट होत नाही, त्याचा चुरा होऊन जाईल, पण 2 इक्वल भाग होत नाही, त्याला म्हणतो आपण मोनोकॉटिलिडन्स. का म्हणतो त्याला आपण? मोनोकॉटिलिडन्स. मग आता फर्स्ट पेअर ऑफ लीव्स, याचे जे आहेत 2 टाईप कोणते कोणते आहे? मोनोकॉटिलिडन आणि डायकॉटिलिडन. आता हे मोनोकॉटिलिडन आणि डायकॉटिलिडन कशा प्रकारचे असतात? हा जो आहे बघा आता, हा सिंगल कॉटिलिडन. अशा प्रकारची बी आहे, याला मारलो समजा मी, ठोकलो तर याची चुरा होऊन जाईल, पण 2 भाग होणार नाही. पण समजा तेच आपण 2 कॉटिलिडन वाले पाहिलो, डायकॉटिलिडन, असे 2 इक्वल भाग असतात. जसा हरभरा पाहिले असाल, शेंगदाणा पाहिले असाल, त्याच्यानंतर चना पाहिले असाल, चना म्हणजे हरभरा होते, अशा टाईपचे जर पाहिलं, वालाची शेंग वगैरे, ते जे आहे हे कोणते राहते? आपले डायकॉटिलिडन्स. पण आता यांचे प्लांट्स कसे राहतात मोनोकॉटिलिडन आणि डायकॉटिलिडनचे? तर हे जे आहे मोनोकॉटिलिडन वाल्याचे जे रूट राहते ते फायबरस रूट राहते. कशी राहते? फायबरस रूट. तर फायबरस रूट म्हणजे काय होते? तर प्रत्येक रूट जो आहे तो असा धाग्यासारखा राहते. असा एखादा जाडजूड रूट नाही राहत, प्रत्येक जो आहे असा केसासारखा, फायबर सारखा रूट राहते. पण समजा का तेच आपण डायकॉटिलिडन कडे पाहिलो, याच्याकडे जे आहे एक मेन रूट राहील प्रॉमिनंट वाला, प्रायमरी रूट म्हणतो याला आपण, आणि बाकी जे आहे छोटे छोटे, या मेन रूटला असे छोटे छोटे धागे, यालाच म्हणतो आपण सेकंडरी रूट राहील. हा आहे आपला प्रायमरी रूट आणि हे जे आहेत हे छोटेवाले हे आहेत आपले सेकंडरी रूट. मग आता मोनोकॉटिलिडनचे रूट कसे राहते? फायबरस. आणि यांचा प्रॉमिनंट प्रायमरी रूट, एक मोठा चांगला जाड रूट राहील आणि त्याला अलग अलग असे वेगळे वेगळे रूट लागून राहतील. स्टेम कसा राहते यांचा? याचे स्टेम डिफरंट टाईपचे राहू शकतात. जसं आता हॉलो राहू शकते, जसा बांबूचा झाड आहे, अंदरून पोकळ राहते, तो पूर्ण हॉलो राहते. जसं तुम्ही जर हा स्टूल पाहाल, इथं जर पाहाल तर हा आतमधून पूर्ण पोकळ आहे, दिसता हा तुम्हाला, हा पूर्ण पोकळ आहे, तर हा झाला हॉलो. तर अशा प्रकारचा याचा बांबू सारखा रूट राहू शकते. त्याच्यानंतर जे आहे फॉल्स रूट, बनाना सारखे, म्हणजे एकदम नकलीवाला, त्याला असा तोडलो तर तुटून जाईल, अशा प्रकारचा बी स्टेम राहू शकते. किंवा मग डिस्क टाईप, हा बघा डिस्क सारखा, हा जो दिसत आहे हा कांदा, ओनियनचा जो डिस्क आहे याला पण आपण स्टेम म्हणू शकतो. मग अशा प्रकारचे पण याचे रूट राहू शकते. पण आपला जो डायकॉटिलिडन आहे याचे एकदम स्ट्रॉंग, स्टेम म्हणतो मी, याचा स्टेम कसा राहते? एकदम स्ट्रॉंग राहते. कसं स्टेम राहते? एकदम स्ट्रॉंग. बघा आता तिथं दिसतंय आपल्याला, हा जो आहे हा स्टेम कसा आहे? स्ट्रॉंग. याचे स्टेम कसे राहू शकते? एक तर हॉलो राहू शकते, एक तर फॉल्स राहू शकते, किंवा डिस्क लाईक राहू शकते.
याचा स्टेम कसा राहील, एकदम स्ट्रॉंग स्टेम, जाडजूड असा एकदम मजबूत वाला राहील. आता वेनिएशन, वेनिएशन म्हणजे काय होते, नसा. आता नसा झाडांचे कोट राहील तर त्यांच्या लिव्हजला राहते. कशी राहते, त्यांच्या लिव्हजला. आता जर याचे जर वेनिएशन पाहाल, हे जर तुम्ही असे रेषा रेषा पाहाल यांच्या लिव्हजवरचे, यांच्या पानांवरचे, तर एकदम सरळ सरळ दिसतात. सरळ सरळ म्हणजे याला म्हणतो आपण पॅरलल वेनिएशन. कोणते म्हणतो याला आपण, पॅरलल वेनिएशन. आणि तेच जर इकडे पाहाल तर पिंपळाच्या झाडासारखे असे सरळता आहे, पण इकडून इकडून असे 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 त्याला खूप सारे असे वेगळे 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 पार्ट पडले आहे, तर त्याला म्हणतो आपण रेटिक्युलेट वेनिएशन. मोनोकॉटिलिडनचे कसे राहते, पॅरलल वेनिएशन, आणि याचे कसे राहते, रेटिक्युलेट वेनिएशन. नेक्स्ट जर पाहिलो आपण फ्लावर कसे राहते, तर याचे जे राहते मोनोकॉटिलिडनचे ते 3-3च्या पेअर मध्ये राहते. कसे राहते हे बघा, 3, इथं बी हे 3 आहे, त्याच्या खाली 3 आहे, अजून 3 आहे, म्हणजे ट्रायमेरस म्हणतो याला आपण. का म्हणतो, ट्रायमेरस म्हणजे 3-3च्या ग्रुपमध्ये राहील. आणि याचे जे राहते याचे 5-5च्या ग्रुपमध्ये राहते, याला म्हणतो आपण पेंटॅमेरस. बघा आता हा 5चा आहे, हा 5चा ग्रुप आहे, त्याच्या मागचा हा 5चा ग्रुप आहे, म्हणजे 5-5च्या ग्रुपमध्ये राहते. अरेंजमेंट ऑफ 3, आणि त्याला काय म्हणतो आपण, अरेंजमेंट ऑफ 5. अशा प्रकारचे जे आहे यांचे सगळं काही आपण बघितलं. मोनोकॉटिलिडन्स आणि डायकॉटिलिडन्स. रूट कसे राहते मोनोकॉटिलिडनचे, फायबरस. याचा कसा राहते, प्रायमरी. स्टेम कसा राहते, याचा फॉल्स राहू शकते, हॉलो राहू शकते, किंवा डिस्क लाईक राहू शकते. याचा एकदम स्ट्रॉंग राहील. लिव्हज कसे राहील, याचे पॅरलल वेनिएशन, याचे रेटिक्युलेट वेनिएशन. फ्लावर कसे राहील, ट्रायमोरस, आणि याचे पेंटॅमोरस, म्हणजे 3चा ग्रुप, याचे 5चे ग्रुप. अशा टाइपचे होता आपला हा छोटासा टॉपिक. सगळ्यात आधी याच्यामध्ये बघितलं आपण फेनरोगॅम्स, म्हणजे ज्यांना सीड्स राहते, रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन राहते. त्याच्यानंतर पाहिलो आपण जिम्नोस्पर्म, ज्याच्या सीड्सवर कव्हर नाही राहत त्याला म्हणतो आपण जिम्नोस्पर्म. आणि त्याच्यानंतर पाहिलो आपण अँजिओस्पर्म, ज्याच्या सीड्सला कव्हरिंग राहते नॅचरल फ्रूटची, त्याला म्हणतो आपण अँजिओस्पर्म. अँजिओस्पर्मचे 2 टाईप, मोनोकॉटिलिडन आणि डायकॉटिलिडन. एवढा हा आजच्या आपल्या लेक्चरमध्ये पाहिलो छोटासा आणि शॉर्ट अँड स्वीट लेक्चर होता. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. असा आपला हा चॅप्टर पण इथं संपला. याच्यानंतर आपण नेक्स्ट दुसरा कोणता तरी चॅप्टर घेऊ. सायन्स 1चा आणि सायन्स 2चा फर्स्ट चॅप्टर आपला कंप्लीट झालाय. व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा. तुम्ही शेअर नाही करताय, प्रत्येक मित्रांपर्यंत आपल्या पोहोचवा. सगळे तुम्हाला व्हिडिओ जे आहे एकदम अशाच प्रकारे चित्रीकरणामध्ये ॲनिमेटेड वे मध्ये तुम्हाला दिसणार आहेत पूर्ण. तोपर्यंत थँक्यू सो मच.